नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 28 जुलै 2024 आहे। तर आमच्या या 9 वर्षाच्या NM-1 गोल्डन सीताफळ बागेला आज आम्ही फवारणी घेत आहे। तर सततच्या 7 ते 8 दिवसाच्या सततच्या पावसामुळे एकदम बारीक चिरचिर असल्यामुळे स्प्रे घेता आला नाही। तर बुरशीनाशकाचा आम्ही स्प्रे घेत आहोत। तर त्याच्यामध्ये आम्ही बुरशीनाशकामध्ये स्कोर वापरलेले आहे। तर स्कोरचे प्रमाण प्रति लिटर अर्धा मिली असे वापरलेले आहे। आम्हाला 500 लिटर पाणी लागते फवारण्यासाठी, त्यासाठी हे 250 मिली स्कोर आम्ही वापरलेले आहे। तसेच याच्यामध्ये स्कोरमध्ये आम्ही हे सिजेंटाचे कवच वापरलेले आहे। तर कवचचे प्रमाण 1 ग्रॅम आहे, त्याच्यासाठी आम्ही 500 लिटरसाठी अर्धा किलो वापरलेले आहे। तर स्कोर कवचची ही फवारणीची जोडी आहे। तर याच्यामध्ये आम्ही स्टिकर देखील वापरलेले आहे। तर आजचा हा स्प्रे आमचा बुरशीनाशकाचा, जेणेकरून सततच्या पावसामुळे दांड्यावर, फळांच्या दांड्यावर जी बुरशी येते, फळगळ होते, त्याच्यासाठी हा स्प्रे घ्यायचे चालू आहे स्कोर कवचचा। तर आमच्या या 9 वर्षाच्या बागेला आपल्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे 30 पासून ते 130-35 पर्यंत झाडाला सेटिंग आहे। व पहिली जी साईज आहे ती अशी झालेली आहे, साधारणतः चक्कूपेक्षा थोडीशी मोठी आहे ही साईज, पहिले जी सेटिंग झालेली आहे पहिल्या टप्प्यातले। व यावर्षी याची साईज क्वालिटी देखील चांगली आहे। तर अशा पद्धतीने आज वातावरण क्लिअर आहे, आज पाऊस नाही आहे, त्यासाठी आमचा हा स्प्रे घ्यायचा चालू आहे। तरी शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बागेचे व्यवस्थितरित्या नियोजन करावे। तर साईज पहा आपण, साईज येते अतिशय चांगली वाढलेली आहे व क्वालिटी देखील यावर्षी चांगली तयार होईल। तर हा स्प्रे घ्यायचा आज चालू आहे। तरी शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाऊस कमी झाला असेल त्यांनी स्कोर कवचची फवारणी घ्यावी व यानंतर कोणता स्प्रे घ्यायचा त्याचा देखील मी आपल्याला व्हिडिओ पाठवेन। तर अशा पद्धतीने आमच्या या झाडांची वाढ आणि ग्रोथ आहे, आपण पाहू शकता। व याचं शेंडा खोडलेला होता। तर पानांची साईज, थिकनेस आपण पाहू शकता किती छान आहे। अशा पद्धतीने आम्ही आमच्या बागेचे नियोजन करत आहोत। तसेच कळ्या देखील अशा प्रकारच्या कळ्या देखील अजून आहेत, अशी सेटिंग आहे। शेंड्याकडे सुद्धा कळी आणि अशी आहे व अशा प्रकारे सेटिंग देखील होत आहे। यावर्षी प्रत्येक टप्प्यातील थोडे थोडे सेटिंग झालेले आहे, म्हणजे एकच टप्पा गळाला व दुसऱ्या टप्प्यातलं जास्तीत जास्त सेटिंग झाले असे नाही। तर प्रत्येक टप्प्यातले सेटिंग झालेले आहे। तर अशा पद्धतीने आमचा हा स्कोर कवचची फवारणी चालू आहे।